नांदेड विभागातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 750 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. मागील 3 गाळप हंगामातील ऊस बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही. नियमानुसार ऊस बिल 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित असताना 3 महिने उलटूनही अनेक कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकरी समितीच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. थकीत रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच त्यावर 15% व्याज देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे. शेतकरी ऊस उत्पादक संघर्ष समिती या मराठवाड्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पक्ष, संघटना, जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही पिकवत असलेल्या ऊसाला उत्पादन खर्चावर आधारित आणि ज्या पद्धतीनं एकूण ऊसाच्या उत्पन्नामधून बाय प्रॉडक्ट ज्या पद्धतीने निर्माण होत आहेत, या पार्श्वभूमीवरती ऊसाचं आंदोलन केलं. या आंदोलनामधून 2800 पासून 3100 पर्यंतची पहिली उचल जी जाहीर केलेली आहे, या उचलीप्रमाणे ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याचं पेमेंट होणं अपेक्षित असताना ऊस गेल्यानंतर सुद्धा मागच्या 3-3 महिन्यापासून काही कारखान्यांनी ऊसाची बिलं थकीत केलेली आहेत. पहिली मागणी आमची ही आहे की हे जे बिलं थकीत केलेली आहेत ती संपूर्ण व्याजासह कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करावी. त्याचबरोबर जी कारखाने ही करत नाही आहेत, RRC प्रमाणे त्यांच्यावरती कार्यवाही प्रस्तावित करावी. शुगर ऍक्ट प्रमाणे तुम्हाला दिलेल्या अधिकाराप्रमाणे साखर सहसंचालक आणि साखर आयुक्तांना या कारखानदारांवरती गुन्हे दाखल करावी. हे कारखान्याच्या लायसन्स गाळप परवाने घेताना ज्या ज्या अटी आणि शर्ती तुम्ही मान्य केलेल्या आहेत की आम्ही कुठल्याही साखराच्या विक्रीवरती किंवा बाय प्रॉडक्टच्या विक्रीवरती अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी घातलेल्या ऊसाचे बिलं आम्ही 14 दिवसामध्ये अदा करू, या अटी आणि शर्तीप्रमाणे ताबडतोब कारवाई करावी, अशा मुख्य मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जवळपास 750 कोटी रुपयापर्यंतची थकबाकी या विभागातल्या शेतकऱ्यांची देणं बाकी राहिलेली आहे. ही अत्यंत गंभीर आणि शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक जीवनावरती दुष्परिणाम करणारी. आधीच मराठवाड्यातले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतायत. त्यांना आत्महत्येच्या खाईत लोटण्यासाठीच हे मदत करणारं काम साखर सहसंचालक, साखर आयुक्त आणि कारखानदार करतायत की काय, अशा प्रकारचा आरोप घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी गंगाखेड तालुक्यातले शेतकरी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे आणि तिथे ऊसाच्या भावासाठी आंदोलन करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवतो असं म्हणून त्यांनी बोलवलं आणि एका रूम मध्ये डांबून बाउन्सर वगैरे लावून त्यांना जबर मारहाण केली, इथपर्यंत की जीव मारण्याची त्यांना धमकी पण दिली. जर तुम्ही हे पुढे आंदोलन केलात तर तुमचं आम्ही ऊसाचं फट जाळून टाकू, इथपर्यंत या लोकांची मजल गेलेली आहे. म्हणजे हे साखर कारखाने आहेत की गुंडांची टोळी आहे, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. गंगाखेड या ठिकाणी आलेली आहे आणि या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कुठलीही दखल या कारखान्याचे जे ऑफिस आहे, ज्याच्यासाठी हे ऑफिस आहे, या कुठले तिचे 2 प्रतिनिधी तिथे होते, असे हे सगळ्यांचं म्हणणं आहे. पण तरी यांनी म्हणजे कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे होता ना, पण यांनी नाही घेतला. आज मग या शेतकऱ्यांनी रितसर त्याच्यावर अर्ज वगैरे दिलेला आहे. आता बघूया आपण हे जे संचालक आहेत की त्यावर काय कारवाई करतील. सदरील कारखाना सत्ताधारी आमदार त्यामध्ये आपण असं पण म्हणू शकतो की यांना कुठला धाकणं राहिलेला नाही कायद्याचा आणि त्यामुळे यांची गुंडगर्दी चालू आहे. शेतकऱ्याची जीवाची किंमत नाहीये त्यांना. नांदेड जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून साखरेचा हंगाम सुरू झाला. गळीत हंगाम शुभारंभ चालू होणे आज 5 ते 6 महिने झाले. अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांचा ऊस नेऊन गेल्या 3-3 महिन्यापासून ऊसाचे पेमेंट अदा केले नाही. या अनुषंगाने अजय बोरांडे साहेब यांच्यासोबत सर्व त्या ठिकाणचे लोक, शेतकरी नेते, गव्हर्नमेंटचे सर्व सहयोगी या ठिकाणी सहसंचालकाला भेटण्यासाठी आले. कारखानदार आणि शेतकरी याच्यामध्ये महत्वाचा दुवा असणारा ऊस आम्ही वेळेवर कारखानदाराकडे द्यावा आणि कारखानदार मात्र 6-6 महिने ऊसाचे पेमेंट देत नाही. आज आमच्या भागातल्या लोकांचे, शेतकऱ्यांच्या मुलामुलीचे लग्न रुकलेले आहेत. आज एवढी प्रचंड महागाई आमच्या शेतामध्ये असला ऊस कारखानदाराला नेऊन आम्ही 4 महिने झाले आणि असं असताना हे मगरूर कारखानदार आमच्या शेतकऱ्याला ऊसाचे पेमेंट देत नसतील तर कारखानदार आणि आमच्या शेतकऱ्याला वाचवणारा माणूस कोण आहे? त्यामुळे आम्ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून ऊसाच्या संचालकांना भेटण्यासाठी आलो आणि नियमानं कारखानदाराकडे आमचा ऊस पुरवठा केल्यानंतर 15 दिवशी आमच्या खात्यावर पैसे पडायला पाहिजेत, तर तसं होताना दिसत नाही. कारखानदार आज आपल्या विभागामध्ये 704 कोटी रुपये अजून थकीत आहेत. आज कारखानदार पूर्ण ऊसाचा हंगाम संपला. आज एवढ्या भागातले शेतकरी या ठिकाणी आलेले असताना म्हणजे कुठं किती प्रत्येक भागामध्ये
या गोष्टीची जाणीव अशी प्रकर्षाने जाणवली पाहिजे की शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मदत करणारा कोणी नाही. लोकप्रतिनिधी इप्स्टिन फाईलमध्ये व्यस्त आहेत, लोकप्रतिनिधी अशोक खरातमध्ये व्यस्त आहेत, लोकप्रतिनिधी पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त आहेत, लोकप्रतिनिधी महागाईमध्ये आणि मोदीचं गुणगान गाण्यामध्ये व्यस्त आहेत. केंद्र आणि राज्य शासन आज शेतकऱ्याला देशोधडीला लावत असताना, आज अमेरिकेकडे ट्रेड डील करून भारताला त्या ठिकाणी अडचणीत आणत असताना आणि सर्वसामान्य माणूस गॅसच्या लाईनमध्ये, ओटीपीच्या लाईनमध्ये, अरे पण ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या तुम्ही करत नाही. सर्वसामान्याचा केंद्रबिंदू असणारा साखर कारखाना, सर्वसामान्याची उपजीविका असणारं आमचं पीक म्हणजे ऊस, या ऊसाचे हमी भाव ते सुद्धा तुम्ही वेळेवर देत नसाल तर माझा शेतकरी जगणार कसा आहे? आणि म्हणून आम्ही आज अजय बोरांडे साहेबांच्या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं की खरं म्हणजे हा प्रश्न फार पहिल्यापासून उपस्थित करायला पाहिजे होता. पहिलं आंदोलन मराठवाड्यामध्ये यांनी केलं म्हणून आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं, लोकांना भाव मिळाला. हे मगरूर कारखाने रस्त्यावर आले पाहिजेत, यांच्यावर नंतर कार्यवाही झाली पाहिजे, यांच्या प्रॉपर्टी सील झाल्या पाहिजेत. काही कारखानदारांनी तर सांगितले की त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला मारण्याचं काम केलं, डांबून मारण्याचं काम केलं. असं असताना सुद्धा आम्ही निवेदन दिले, असं असताना सुद्धा त्या कारखानदारावर कार्यवाही होत नाही. आज साखर कारखाने हे त्यांच्या ठिकाणचे गुंडाचे अड्डे बनले आहेत काय? अरे आम्ही ऊस उत्पादक शेतकरी कोणत्याही पक्षाचा असतो, त्या पक्षाला आमच्या शेतकऱ्याला जात नसते, पक्ष नसते, धर्म नसतो, पंथ नसतो. 18 पगड जातीचा असणारा तो म्हणजे शेतकरी. हा जर तुमच्या कारखान्याला वेळेवर ऊस देत असेल तर कारखानदारांची पहिली भूमिका आहे की माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर वेळेवर 15 दिवसात पेमेंट टाकलं पाहिजे. माझ्या शेतकऱ्याला त्यांनी त्या ठिकाणी जिवंत राहण्यासाठी वेगवेगळी मदत केली पाहिजे. आज कारखानदार चोर आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत आहेत त्यांच्या काट्यामध्ये चोरी आहे. कारखानदारांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे की तुम्ही ऊस कुठेही मोजून आणा आणि आम्ही आमच्या कारखान्यावर वजन घेऊ. असं होताना दिसत नाही, कारण याच्या कारखान्यामध्ये चोरी आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये कारखानदाराचे हे काटे तपासणार आहोत. त्यासाठी मोठं आंदोलन नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये निश्चित करणार आहोत. त्या अनुषंगाने आपल्या शिष्टमंडळ भेटलं. आज सहसंचालकांनी संबंधित कारखान्यावर कार्यवाही करण्याचे आम्हाला आश्वासित केलेलं आहे. जे कारखाने आजपर्यंत पेमेंट दिले नाहीत त्यांच्यावर व्याजासहित पैसे देण्यासाठी त्यांनी नोटीस काढणार आहेत, त्यांना ते पत्र देणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये संबंधित खाजगी कारखाने यांचे परवाने देताना माझ्या शेतकऱ्याच्या ऊसाचं विलंब बिल त्याच्या व्याजासहित देण्याची कार्यवाही करून नंतर परवाने देणार आहेत, असं आश्वासन आम्हाला सहसंचालकांनी केलेलं आहे.